ही विहीर पाहून तुम्हाला काही आठवलं का? सैराटमधील विहीर वाटते का? पण नाही, ही आहे आमच्या गावातील विहीर. नमस्कार मंडळी. आज मी माझ्या सर्व घरातली कामे आवरली आणि शेतीमध्ये फेरफटका मारण्यासाठी निघाली होती. तर ही बघा मला इकडे विहीर दिसलेली आहे आणि ही विहीर कशी आहे ते मी तुम्हाला आता दाखवते. पहिल्या काळामध्ये शेती करण्यासाठी विहिरी ह्या खूप मोठ्या बांधल्या जात होत्या आणि त्याच्यापैकीच ही विहीर आहे. ही विहीर खूप मोठी आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी देखील बघा आता आता ते पाणी खूप कमी झालेलं आहे. परंतु जेव्हा पाऊस वगैरे पडतो तेव्हा ही विहीर पाण्याने भरून जाते. आता विहिरीचा वापर फक्त शेतीसाठी केला जातो. त्याच्यामुळे ह्याचा पाण्याचा वापर जास्त होत नाही. आणि ह्याच्या बाजूलाच तुम्हाला सांगितलं की केबिन असते. त्या केबिन मध्ये ह्याची मोटर आहे. पूर्वीच्या काळी असे विहिरीच्या बाजूला अशी केबिन बांधली जात होती आणि त्या केबिन मध्ये विहिरीतलं जे पाईप बांधलेले आहे त्याची मोटर याच्यामध्ये ठेवली आहे. त्याचं मोटर चालू केली की पाणी पुरवठा आपोआप शेतीला जातो. विहिरीच्या बाजूला बघा चौफेर बघा संपूर्ण झाडे दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये विहीर बांधली गेलेली आहे. म्हणजे तेव्हा या सर्व झाडांना विहिरीतलं पाणी दिलं होतं त्यामुळे हे झाडे इतके मोठे झालेले आहेत. आता आपण विहीर पाहिलेली आहे. आता आपण पुढची शेती बघूया. चला माझ्या बरोबर या. हे बघा ही कशी जमीन आहे आणि या जमिनीमध्ये तुम्हाला दिसते की सर्व केळी हिरवं हिरवंगार दिसत आहे. बघा हे बघा केळीचे पाने देखील सुकलेले आहेत ना आणि हे केळीचे पाने देखा केळीचे झाडे आपल्याला दिसत आहेत. हे बघा आजूबाजूला हे काय आपल्याला दिसत आहे हे पण आहे चहापत्तीची झाडे झालेली आहेत. ते बघा गवती चहा झालेला आहे. त्याच्यानंतर पुढे थोडीशी वाट काढत काढत मी पुढे जात आहे. केळीची पाने बघा छोटी. चालता चालता बघा आपल्या आजूबाजूला किती काय आपल्याला दिसत आहे. मला तर दिसत आहे की आजूबाजूला कितीतरी म्हणजे जमीन मोकळी नाहीये, कुठेतरी काहीतरी लावलेलंच आहे. हे बघा या जमिनीमध्ये आळू लावलेला आहे आणि आळूचे पहिले कांदे लावायला लागतात छोटे छोटे. ते कांदे लावलेत आणि बघा ना छोटे छोटे पाने आता तयार झालेत त्याची. त्याच्यानंतर ते मोठे झाल्यानंतर ते कापणार आणि मग ते विकायला तिकडे बाजारात नेणार आहेत. वसईमध्ये वालाच्या शेंगा ह्या फार फेमस आहेत. त्याच्यामुळे जास्त करून आपल्याला इकडे वालाच्या शेंगाचं सीझन असल्यामुळे वालाची झाडे जास्त दिसत आहेत. आता सध्या ते छोटे छोटे वालाच्या शेंगा आहेत म्हणजे त्याला थोडंसं फूल आलंय. त्याच्यानंतर ते वालाच्या शेंगा झाल्यानंतर वालाच्या शेंगाची भाजी ही इकडे वसईमध्ये खूप फेमस आहे. सर्व वसईमध्ये शेती ही लोक करत आहेत आणि सर्व काही इकडे होते. इकडे माती ही चांगलेली आहे म्हणून निसर्गाने आम्हाला खूप काही इकडे दिलेलं आहे. इकडे आपल्याला बघा वालाची झाडे दिसत आहेत. त्याच्यानंतर हा मांडव देखील दिसत आहे. काही नाळाचे झाडे देखील आहेत. आकाश निळं निळं आहे. संपूर्णपणे हिरवगार दिसत आहे. हे संपूर्ण सर्व आपल्याला इकडेच म्हणजे वसईतच पाहायला मिळत आहे. बघा ना आजूबाजूला ज्याची त्याची झाडे लावलेली आहे म्हणजे शेती केलेली आहे. जमीन काही खाली नाहीये. ही केळीची झाडे देखील आहेत. त्याला लोंगरे आलेले आहेत. हे लोंगर जे बघा ना आलेलं आहे ते आता थोड्या दिवसांनी कापून ते नंतर मग बाजारात विकण्यासाठी नेणार आहेत. हे बघा शेंगाचे झाडे झालेले आहेत. शेवगाच्या शेंगा त्या देखील खूप लोकांना आवडतात. त्या देखील खायला तयार झालेल्या आहेत. हे बघा दोधी कसे झालेले आहेत. दोधीचा मांडव वगैरे तयार केलेला आहे आणि मांडवाला ते हे बघा दोधी गोळ दोधी आपल्याला दिसत आहेत आणि त्याचे मांडव वगैरे कसं केलेलं आहे बघा. इकडे वसईचे लोक असे खूप प्रमाणात शेती करतात आणि जी आपण विहीर दाखवली ना त्याच्यामधलं पाणीचा पुरवठा इकडे केला जातो. त्यामुळे शेती ही इकडे होते. कोणत्याही प्रकारचा भाजीपाला सगळं काही इकडे लावलं जाते आणि इकडची मग जो ही बघा चवळी कशी आलेली आहे. चवळीचा मांडव कसा केलेला आहे बघा. किती मेहनत करतात ना शेतकरी आणि त्यांच्या शेतकऱ्यांना किती फळ येते बघा. संपूर्ण भाजीपाला तुम्हाला मी दाखवलेला आहे आणि आणखीन खूप असे व्हिडिओ आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला वसईमध्ये काय काय होते काय काय बघण्यासारखं आहे ते सर्व दाखवणार आहे. जर तुम्हाला वसईवर प्रेम असेल किंवा वसईचं सर्व काही बघायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.